नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागरची औरावर चालू असते. सई तिथे सोप्यावरती फुगून बसलेली असते. त्यानंतर सागर सईपाशी जाऊन बसतो. नंतर सई मात्र दुसरीकडे तोंड फिरून बसते. सागर मात्र सईला म्हणत असतो, सई बाळा, सई. सई मात्र त्याच्याकडे लक्ष देत नसते. त्यानंतर सागर कान पकडतो, सईला सॉरी म्हणतो, तरी देखील सई त्याच्याकडे बघतच नसते. सागर पुन्हा सईचा चेहरा ज्या साईडनं आहे त्या साईडनं जाऊन बसतो. सई पुन्हा दुसऱ्या साईडला चेहरा फिरवते. सागर सईला म्हणत असतो, ऐक ना बाळा, खरंच सॉरी. कान पकडून माफी मागत असतो तो सईचा. हे सगळं मुक्ता बघत असते. सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं. मुक्ता खुणावून सागरला म्हणते की थांबा, मी बोलते तिच्याशी. मुक्ता रूममध्ये आल्यानंतर सागर मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला म्हणतो की सई माझ्यावरती नाराज आहे, तुम्ही मनवाल ना तिला. त्यानंतर मुक्ता मान हलवत म्हणते की हो. आणि मुक्ता सागरच्या हातामध्ये एक पिशवी देते. त्यावर सागर म्हणतो की काय आहे यात. त्यावर मुक्ता म्हणते की याच्यामध्ये गाजरचा हलवा आणि लाडू आहे, आदित्यसाठी दिले आहे. सागरला म्हणते की नका काळजी करू, मी बोलते सईची. मी नका काळजी करू, तुम्ही छान वेळ घालवा आधी सोबत आणि छान एन्जॉय करा. जमलं तर फोटो वगैरे काढा, म्हणजे मला देखील बघता येतील. आणि सागर मुक्ताला म्हणतो की थँक्यू. आणि सागर तिथून निघून जातो. नंतर मुक्ता सईपाशी जाऊन बसते आणि म्हणते, बाप रे, मला किती समर कॅम्पची तयारी करायची आहे आता. सईला धक्का देते आणि म्हणते की कुणी मदत करणार आहे का मला. तिकडे स्वाती तिच्या बेबी बरोबर खेळत असते. तिथे इंद्रा येते आणि इंद्रा आल्यानंतर स्वातीला म्हणते, बेबी खेळते काय. आता स्वाती, आपला बेबी तर पालथा देखील पडायला लागला. आपण अजून त्याचं बारसं नाही केलं, पण कोणी पण त्याला त्याच्या पद्धतीनं जे ते नाव ठेवलं आहे आणि त्याच नावाने बोलतंय त्याच्याशी. स्वाती म्हणते की अगं मम्मी, आमच्याच नावावर एवढी चिखलफेक झाली आहे, तिच्या नावाचं कुठं घेऊन बसली. स्वातीला म्हणते, तू कशाला काळजी करते, मी आहे ना, आपण तिचं बारसं करायचं. नंतर स्वाती रडत असते आणि इंद्रा म्हणते की काय झालं स्वाती. त्यावर स्वाती म्हणते की बघ ना मम्मी, काय नशीब आहे माझ्या लेकीचं, तिचं बारसं आहे आणि आमच्याजवळ तिचं कौतुक करणारं असं कोणीच नाहीये. दुसरीकडे सई फुगूनच बसलेली असते. मुक्ता तिच्याजवळ जाते आणि तिला मिठीत घेते आणि म्हणते, अगं माझे सोनं बाळ. म्हणते की तू मला एक सांग बरं, पप्पा कुठे राहत असतो. सई माऊकडेच राहत असतो ना. आणि जेव्हा सई माऊला पप्पा बरोबर मस्ती करायची असते, खेळायचं असतं, तेव्हा पप्पा इथेच असतो ना. हे सगळं सई माऊ बरोबर करतो की नाही. बिचारे आदित्य दादाला तर पप्पा मिळतच नाही, कारण पप्पा तिच्याकडे राहत नाही ना. तर मग त्याला कधीतरी पप्पाची आठवण आली. त्याला असं वाटलं पप्पा बरोबर गेम खेळायचा आहे किंवा पंजा खेळायचा आहे, तेव्हा पप्पा कुठे असतो त्याच्यासोबत. मग बिचाऱ्या आदित्य दादाला एकटंच राहावं लागतं ना. सई ओरडते आणि म्हणते की मला काहीच ऐकायचं नाहीये. पप्पाला आदित्य दादा जास्त आवडतो, मी नाही आवडत, म्हणूनच तो माझ्याशी असं वागतो. तर मुक्ता म्हणते, ऐक ना राजा, असं नाहीये काही. गुडगल सारखं वागायचं आणि म्हणायचं माझे पप्पा पुन्हा परत येणार आहे आणि माझ्याबरोबर टाइम स्पेंड करणार आहे. आणि असं आपण सांगितलं ना, तर मग आपल्याला त्रास नाही होत राजा. तुझं डोकं बघ बरं किती गरम झालं. एवढं कोणी चिडत असतं का. नंतर मुक्ता सईला मनवण्यासाठी म्हणते की एका अर्थी बरंच झालं पप्पा आदित्य दादाकडे गेला. हा मग काय, सारखं मुक्ता आई आणि सईच्या मध्ये मध्ये येत असतो. ते पण सई दोघांच्या मध्ये. प्रत्येक वेळी सई मऊ 50% पप्पाला 50% मुक्ता आईला मिळते. मग मला राग येतो पप्पाचा, पण आज मला फुल डे सई मिळणार आहे. आदित्य दादाकडे पप्पा आहे आणि सई माऊकडे मुक्ता आई. आणि म्हणते की सई माऊला जर मुक्ता आई हवी नसेल तर मग काय करणार बाबा. त्यावर सई लगेच म्हणते, नाही, मला मुक्ता आईच हवी आहे. अशा प्रकारे सईची समजूत काढते मुक्ता. दुसरीकडे इंद्र स्वातीला म्हणत असते, स्वाती तू कशाला काळजी करते, तुझी आई जिवंत आहे अजून. ज्याला काळजी नाही ते गेले उडत. बेबीचं बारसं करायचं म्हणजे करायचं. आणि त्यानंतर इंद्रा बापूंना बोलावते. तर बापू आल्यानंतर बापू इंद्राला म्हणतात की काय झालं इंद्रा, कशाला एवढ्या मोठ्याने ओरडत आहे तू. बापूला म्हणत असतात, अहो आपण अजून पोरीचं बारसं केलं नाही, आपली जिम्मेदारी नाही. त्यावर बापू म्हणतात की हो ना, मी कुठे जिम्मेदारी नाकारतोय.
एक काम करू, पुढच्या महिन्यातला एखादा मुहूर्त बघू आणि थाटामाटात साजरं करू. इंद्रा म्हणते की पुढच्या महिन्यात कशाला, आधीच वेळ झाला आहे. उद्याच्या उद्या बारसं करायचं पोरीचं. तर बापू म्हणतात, अगं उद्याच्या उद्या कसं काय करता येईल? सुनबाईच्या आई अंथरुणात खेळतायत, त्यांना बरं नाहीये आणि तुम्ही बारसं करायचं म्हणतायत. त्यावर इंद्रा लगेच म्हणते, बाई म्हणजे काय माणूस आहे हा? इकडे पोरीची नातीची काळजी नाही तुम्हाला, सुनेच्या आईची काळजी पडली तुम्हाला. काही नाही, आता बरी झाली आहे ती. आणि इंद्रा बापूंना बजावून सांगते, ते काही नाही, उद्याच्या उद्या बारसं करायचं, तुम्ही आडवं पडायचं नाही. बापू म्हणतात, बरं जाऊन द्या, तुम्हाला पाहिजे तसं बारसं करू आपण उद्या. इकडे माधवी तिच्या बेडरूममध्ये खुर्चीवर बसून पुस्तक वाचत असते. मिहिका येते आणि म्हणते की चला आता औषधांची वेळ झाली. त्यावर माधवी म्हणते, झाली का? मी तर आता गोळ्यांचा चिवडाच खात आहे. आणि मिहिका म्हणते की धर आता ह्या गोळ्या खा. आणि माधवी त्या गोळ्या खाते. आणि मिहिका म्हणत असते की तू आराम केला ना, लवकर बरी होशील बघ. त्यानंतर माधवी उभा राहते आणि बेडवर बसण्यासाठी जाणारच असते, तर तिला चक्कर येते आणि ती जोरात बेडवर पडते. मिहिका लगेच उठते आणि म्हणते, मावशी. मिहिका मावशी मावशी असं ओरडत असते आणि म्हणत असते की मावशी डोळे उघड, मावशी डोळे उघड, काय झालं आहे तुला? आणि त्यानंतर मिहिका गडबडून जाते आणि ती पुरूला आणि मुक्ताला बोलवण्यासाठी बाहेर जाते. दुसरीकडे आदित्य आणि सागर गेम खेळत असतात आणि त्यानंतर त्या गेममध्ये सागर हरतो आणि आदित्यला खूप आनंद होतो आणि तो उड्या मारत म्हणत असतो, पप्पा मी तुम्हाला हरवलं. सागर आदित्यला म्हणत असतो की प्रत्येक बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने आपल्याला हरवून रेसमध्ये पुढे जावं आणि तू आज मला हरवलं आहेस. म्हणत असतो, पप्पा मी तुम्हाला हरवलं म्हणजे मी मोठा झालो ना? सागर म्हणतो, हो मोठा झाला. मुलाला बापाची चप्पल आली ना, तर मुलगा मोठा झाला असं म्हणतात. आणि सागर म्हणतो, आता तू जिंकला आहेस, तुला काय हवं आहे? त्यानंतर मनातच म्हणतो की सागर पप्पा, मला तुम्ही, मम्मा, मी आणि सई ही एकत्र कुटुंब हवं आहे. आपली पूर्ण फॅमिली एकत्र हवी आहे आणि मला तुमच्याकडून एवढंच हवं आहे. दुसरीकडे डॉक्टर माधवीला चेक करण्यासाठी आलेले असतात. पुरू म्हणत असतात, डॉक्टर साहेब नक्की काय झालं आहे माधवीला? तिला अशी अचानक चक्कर का आली? त्यावर डॉक्टर म्हणतात, आपल्याला जरी ते वरून रिकव्हरी झाल्यासारख्या वाटत असल्या ना, त्यांना देखील त्या आतून अजून पूर्णपणे रिकव्हरी झालेल्या नाहीये. आणि डॉक्टर म्हणतात त्यामुळेच त्यांना अशा अचानक चक्कर येणं किंवा अटॅक येणं अशा गोष्टी होत राहतात. आता म्हणते, डॉक्टर आम्ही तिचा आज उद्या CT स्कॅन करणारच होतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मी औषधं काही लिहून दिली आहे, हे मात्र त्यांना वेळच्या वेळी घ्यायला सांगा. आणि त्यानंतर डॉक्टरला सोडवण्यासाठी पुरू डॉक्टरांना बाहेर सोडवायला जातो. नंतर मुक्ता तिथे खुर्चीवर बसते आणि माधवीचा हात हातामध्ये घेते आणि रडत असते. माधवी म्हणत असते, मुक्ता अगं रडू नकोस ग, रडायला काय झालं तुला? माधवी म्हणत असते, ए बाळा, आईला तुझ्या काही होणार नाहीये, स्वामी आहेत ना पाठीशी, रडू नकोस तू. नंतर मुक्ता मनातच म्हणत असते, मी तुला आई काही होऊ देणार नाही, पण मला जे काय होतंय ना, ते मला कळतच नाही आणि सहनही होत नाहीये. तो जी अशी अवस्था करणारा तो गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहे. पण नाही, आता तो सापडेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. काहीही करून मी त्याला देणंच. दुसरीकडे आदित्यला आणि सागरला सावनी घेऊन आलेली असते. सावनीला बघितल्यानंतर आदित्य लगेच उठतो आणि म्हणतो की मम्मा मी आज पप्पाला हरवलं आहे. त्यावर सावनी म्हणते की बरं झालं तूच हरवलं, दुसरं जर कोणी हरवलं असतं ना, तर त्याला आवडलं नसतं. आणि म्हणते की एनिवेज घे, मी तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे. एवढ्याच सागरला मुक्ताचा फोन येतो. मुक्ताचा फोन आल्याचं आधीला कळतं आणि सागर फोन उचलणार तोच आधी तिथून रागामध्ये निघून जातो. मुक्ता सागरला म्हणत असते, सागर प्लीज, मी तुम्हाला जे डिस्क्रिप्शनचा फोटो पाठवला आहे ना, त्यातली प्लीज वरची एक गोळी घेऊन येताल का येताना, कारण की ती गोळी कुठे मिळत नाहीये. आणि म्हणते की खरंच सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण काय ना, मी ते 2-3 मेडिकल्समध्ये बघितलं, पण ती गोळीच मिळत नाहीये. त्यामुळे त्या एरियामध्ये तरी बघा कुठे मिळते का आणि प्लीज लवकर घेऊन या. त्यावर सागर म्हणतो की हो हो, टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी आणतो ती. त्यावर सागर म्हणतो, पण काय झालं, कोणासाठी लागती? त्यावर मुक्ता म्हणते, अहो कोणासाठी काय विचारताय तुम्ही सागर, अर्थात आईसाठी लागते. ती म्हणते की आईला चक्कर आली आज.
तर सागर मोठ्याने काय असं म्हणतो, त्यावर मुक्ता म्हणते, हो मी तिला आत्ताच घेऊन जाणार होते सिटी स्कॅनसाठी, पण डॉक्टर म्हणाले 5 दिवस थांबा, गोळ्या बदलून दिल्या आहे, पण मी तिला घेऊन जाणार आहे. त्यावर सागर म्हणतो, नाही नाही मी गोळ्या आणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या सागरला म्हणत असते, मुळात हे तिला का सहन करावं लागतंय, इतक्यात देव माणसाच्या बाबतीत का घडतंय. आणि म्हणते की मला ह्या ॲक्सिडेंट करणाऱ्याचा खूप खूप म्हणजे खूप राग येतोय. आणि म्हणते की त्याचं आयुष्यामध्ये कधीच भलं नाही होणार बघा तुम्ही. म्हणते की काही जरी झालं ना सागर, आपण त्याला शोधून काढणार आहोत. रडत म्हणते, सागर त्याला शोधा आणि मोठ्यात मोठी शिक्षा द्या. त्या आईला इतका त्रास होतोय, आम्ही दिवस रात्र जागतोय आणि त्या माणसाचं भलं नाही होणार कधीच. म्हणते की तुम्ही त्याला शोधा. त्यावर सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काळजी घ्या, मी आणतो गोळ्या. आणि त्यानंतर फोन ठेवून देतो. त्यानंतर सावनी लगेच सागरजवळ जाते आणि सागरला म्हणते की सागर थँक्यू सो मच. मी म्हणते की तू माझ्यासाठी जे काय करतोय ना त्याच्यासाठी. म्हणते की नाही म्हणजे आपल्यातलं नातं कितीही ताणलं गेलं असलं ना तरीही मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. सागर सावनीवर चिडतो आणि म्हणतो की बाद झालं, सतत थँक्यू थँक्यू म्हणणं बस कर आता, काही एक गरज नाही याची. म्हणतो की मी तुझ्यासाठी काही एक करत नाही, ओके. म्हणतो की मी जे काय करतोय ते मी माझ्या मुलासाठी करतोय. सावनीला म्हणतो, खरं तर तुला लाज वाटली पाहिजे, हर्षवर्धन सोबत मिळून त्या मुलाचं आयुष्य बर्बाद करतेस तू. जे काय घडलं आहे ना त्याला तुम्ही जबाबदार आहात. जे काय वागतोय बोलतोय त्या सगळ्याला देखील तुम्हीच जबाबदार आहात. ठीक आहे, तुम्ही त्याला खूप बिघडवण्याचा प्रयत्न केला, पण यापुढे मी असं होऊ देणार नाही. सावनी म्हणते, सागर बस कर, काही काय बोलतोयस तू. म्हणते की आपलं आयुष्य एकीकडे आणि आदित्यचा एकीकडे. तू माझा मुलगा आहे, आई आहे मी त्याची, मला काळजी आहे त्याची. त्याला मी कधीच काही होऊ देणार नाही. जेलमध्ये जावं लागलं तरी मी जाईल, पण मी त्याला काही होऊ देणार नाही. सागर म्हणतो की ही नाटकं बंद कर पहिली. आणि म्हणतो की मी इथे असेपर्यंत कोणीही जेलमध्ये जाणार नाहीये. तुला जर काही करायचंच असेल ना तर आदित्यची काळजी घे. हुशार आहे आदित्य, त्याला वाईट मार्गाला जाऊ देऊ नकोस. तुझ्या त्या बॉयफ्रेंडला सांगून ठेव, जर त्याने माझ्या मुलाला बिघडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचं थोबाड फोडेल. बोलून सागर तिथून निघून जातो. दुसरीकडे इंद्रा सगळ्यांना म्हणत असते, सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या, आपण स्वातीच्या पोरीचं नाव ठेवायचं राहून गेलंय आणि आता आपण तिचं बारसं करणार आहोत. आणि लक्कीला म्हणते की ही सगळी जबाबदारी तुझी, डीजे वगैरे सगळं पाहिजे आणि लायटिंग बिटिंग सगळी झाली पाहिजे. कोमलकडे सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था असेल. मात्र मनातच म्हणत असते, एकीकडे आईची ती अवस्था आणि घरात फंक्शन, मी कसं मॅनेज करणार आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत की स्वातीच्या पोरीचं बारसं असतं आणि तिथे पूजेला कोण बसणार याच्यावरून प्रश्न निर्माण झालेला असतो. बापू म्हणतात मुक्ता आणि सागर बसतील आणि स्वाती लगेच इंद्राला म्हणते की माझ्या पोरीचं बारसं आहे आणि पूजेला सागर आणि मुक्ता बसणार. तेवढ्यात कार्तिक येतो तिथे आणि इंद्रा म्हणते आता काहीच गरज नाही कुणी पूजेला बसण्याची. सागरने कार्तिकला बघितल्यानंतर सागर लगेच कार्तिक जवळ जातो आणि म्हणतो की तू लगेच इथून निघ, नाही तर मी तुला धक्के मारून बाहेर काढेल. त्यावर कार्तिक जागचाही हलत नसतो आणि इंद्रा लगेच सागरला म्हणते, सागऱ्या थांब, मी बोलवलं आहे त्याला इथे, आता पूजेला कोणीही बसण्याची गरज नाही. बाळाची आई बाबा आहे स्वतः. बघूयात पुढील भागात काय घडणार ते. आता पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.